आमच्या गावची यात्रा आणि या यात्रामध्ये हा काय विषय सांगतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सगळा व्हिडिओ पूर्ण पहा। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणजे माहूरची देवी आणि आमच्या आस्तगावचं ग्रामदैवत म्हणजेच रेणुका देवी। हनुमान जयंतीच्या ठीक 7 दिवसानंतर आमच्या या गावाची यात्रा सुरू होते। रेणुका मातेची यात्रा षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी अशी 3 दिवस पार पडते। आमच्या या गावामध्ये यात्रेचा पहिला दिवस म्हणजे पालखी आणि पालखी निघाल्यावर आमच्या गावातील मातंग समाजाचे लोक ते हलगी वाजवून ती पालखी साऱ्या गावामध्ये मिरवतात आणि यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे सप्तमी। हा आमच्या गावातील प्रमुख आकर्षणाचा दिवस असतो। या दिवशी देवीचे भळंद मिरवणुकीचा कार्यक्रम असतो आणि तिसरा दिवस म्हणजे अष्टमी आणि हा दिवस म्हणजे तुमच्या आमच्यासाठी जत्रेत फिरण्याचा दिवस आणि खरं तर या दिवसाला शीळ यात्रा म्हणून देखील ओळखले जाते बरं का। आणि अशाच प्रकारे आमच्या आस्तगावची यात्रा पार पडते आणि त्यातलाच आज दुसरा दिवस म्हणजे भळंद मिरवणुकीचा दिवस। पालखी मिरवणुकीला यायला तर काय शक्य नाही झालं, पण भळंद मिरवणुकीला आम्ही नक्कीच हजर असतो, कारण गावामध्ये भळंद मिरवणूक झाल्यानंतर रात्री 12 वाजता गावाच्या हनुमान मंदिरासमोर दारूगोळा म्हणजेच फटाकडे वाजवले जातात। भळंद मिरवणूक झाल्यानंतर दारूगोळा म्हणजेच फटाकडे बघण्यासाठी आमचं आस्तगाव वर्षभर आतुरतेने वाट बघतं आणि आमच्या गावाच्या यात्रेचा दुसरा दिवस बघण्यासाठी साई समदड्याला नक्कीच फॉलो करा।